जीवाचे रान दिले ज्यांनी सर्वांना समतेचा मान, करून जीवाचे रान दिले ज्यांनी सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान ज्यांनी लिहिले भारताचे संविधान, ज्यांनी लिहिले भारताचे संविधान. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या निमित्ताने मी माझे 2 शब्द तुमच्या समोर सादर करत आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे सूर्याचा तेज, सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महती शब्दात सांगणे शक्य नाही. मित्रांनो, 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश येथील महू या गावी भीमराव जन्माला आले. शिक्षणापासून व विकासापासून लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला होता. शालेय शिक्षण घेताना त्यांना अस्पृश्य म्हणून अपमान स्वीकारावा लागला, पण त्यामुळे खचतील ते बाबासाहेब कसले. या संघर्षातून त्यांनी दीन दलितांचा उद्धार हे जीवनाचे ध्येय ठरवले. हे ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एकमात्र हत्यार आहे हे त्यांनी ओळखले. ते नेहमी म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पील तो कुरकुरल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, बाबासाहेबांनी प्रचंड कष्टातून आणि संघर्षातून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात कायद्याची पदवी घेतली. आपल्या देशातील शोषक मानवाच्या समूहाला एकत्रित आणण्यासाठी त्यांनी या शिक्षणाचा वापर केला. मित्रांनो, हवा वेगाने नव्हती, हवापेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवापेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. मित्रांनो, बाबासाहेबांनी स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मूलभूत हक्क यासाठी कार्य केले. महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह केला. नाशिक येथील काळाराम मंदिरासाठीचा संघर्ष केला. असे कितीतरी कार्य बाबासाहेबांनी आपल्या जीवन काळात केले. परंतु त्यांचा कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती. मित्रांनो, आज आपला देश ज्या नियमानुसार चालतो त्या भारतीय संविधानात बाबासाहेबांचे सिंहाचा वाटा आहे. असे भारताचे पहिले कायदेमंत्री, मानवी हक्काचे कैवारी, समाज सुधारक बाबासाहेब आंबेडकर दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी प्रदीप बुद्धवासी झाले. शेवटी या महामानवाला अभिवादन करते व एवढेच म्हणते, शतके कित्येक झाली आम्हा सर्वांच्या दुःखाला पारा उरला नाही. शतके कित्येक झाली आम्हा सर्वांच्या दुःखाला पारा उरला नाही. परत या हो बाबासाहेब जन्माला, आता माणसात माणुसकी उरली नाही, आता माणसात माणुसकी उरली नाही. जय हिंद, जय भारत.